आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 मधील भूमितीतील मूलभूत संबोध या घटकावर चर्चा करणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने आपण बिंदू, रेषा व प्रतल आणि बिंदूचे निर्देशक व अंतर आणि दरम्यानता अशा काही घटकावर आज आपण चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम पहा, बिंदू, रेषा व प्रतल। खरं पाहिलं तर बिंदू, रेषा व प्रतल या तीन संकल्पना भूमितीमध्ये अशा आहेत की ज्यांची व्याख्या आपण करू शकत नाहीत, पण त्याबद्दल माहिती फक्त सांगू शकतो। म्हणून आपण या बिंदू, रेषा आणि प्रतल या संकल्पनेला अव्याख्येय संकल्पना असे म्हणतोय। समजा आपण बिंदूच्या बाबतीमध्ये विचार केला तर बिंदूची व्याख्या देत असताना किंवा माहिती देत असताना आपण असं म्हणतो की टोकदार पेन्सिलचे टोक कागदावर टेकवले असता जी आकृती मिळते त्या आकृतीला बिंदू असे म्हणतात। किंवा बिंदू ही अशी आकृती आहे की ज्या आकृतीला लांबी, रुंदी आणि जाडी किंवा उंची नसते पण अस्तित्व असते, अशा आकृतीला आपण बिंदू म्हणतोय। आपण व्याख्या कशी करतो याला जास्त महत्त्व नाही, परंतु या संकल्पना आपणाला कळणं गरजेचं आहे की नेमकं आपण बिंदू म्हणजे काय, किंवा बिंदू आपण कशाला म्हणतोय, रेषा कशाला म्हणतोय आणि प्रतल कशाला म्हणतोय। तर पहा, आपण रेषेच्या बाबतीमध्ये काय करू शकतो की समजा आपण एक आकृती पाहिली आणि आकृतीवरून आपण आकृती पाहिल्यानंतर ही रेषा आहे असं सांगू शकतो। रेषेच्या बाबतीमध्ये आपण वेगवेगळी विधाने करतो। रेषा ही अनंत बिंदूचा संच असते। रेषेची लांबी मोजता येत नाही। दोन्ही दिशेने रेषा अनंतापर्यंत वाढत जाते किंवा अमर्याद वाढत जाते, कारण रेषेच्या दोन्ही बाजूला जे काही बाण दाखवले त्याचा अर्थ काय होतोय की ती रेषा दोन्ही दिशेने अमर्याद वाढत आहे किंवा वाढत जाते। मग रेषा ही अनंत बिंदूचा संच आहे। याच्यावरून जर आपण रेषेची माहिती देण्याचा प्रयत्न केला तर असा बिंदू संच आपण रेषेच्या बाबतीमध्ये निवडतोय की बिंदूचा न संपणारा सरळ मार्ग, स्ट्रेट पाथ ऑफ पॉइंट्स, बिंदूचा सरळ मार्ग, परंतु कसा, न संपणारा अमर्याद वाढत जाणारा बिंदूचा सरळ मार्ग म्हणजे रेषा। ही फक्त माहिती आहे, आपण रेषा, बिंदू किंवा प्रतल याच्या व्याख्या करत नाहीत, हे सर्वप्रथम लक्षात ठेवा। मग रेषा पाहिल्यानंतर आपण प्रतल कशाला म्हणतोय, तर ज्या पद्धतीनं आपण रेषेचा उल्लेख केला त्याच पद्धतीनं प्रतल हा एक सपाट पृष्ठभाग आहे जो सर्व दिशेने अनंत वाढत जातोय। कारण प्रतल ही द्विअक्षीय आकृती आहे, हे लक्षात ठेवा। आणि प्रतलाच्या बाबतीमध्ये आपण एवढंच म्हणू शकतोय की प्रतल म्हणजे सपाट पृष्ठभाग
जो सर्व दिशेने अनंत वाढत जातो. तर पहा, बिंदू, रेषा आणि प्रतल या तीन संकल्पना पाहिल्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत बिंदूचे निर्देशक व अंतर. बिंदूचे निर्देशक व अंतर ही संकल्पना सर्वप्रथम आपण 9वी मध्ये संख्या रेषेवरून समजून घेतो. आपणाला माहित आहे की संख्या रेषा म्हणजे काय, आणि यापूर्वी आपण उल्लेख केलेला आहे की रेषा ही अनंत बिंदूचा संच असते आणि त्या संख्या रेषेवर अनंत बिंदू असतील तर त्या अनंत बिंदूशी निगडित या ठिकाणी काही संख्या दाखवलेल्या आहेत, परंतु प्रत्येक बिंदूशी निगडित असणारी संख्या असेल संख्या रेषेवर. कारण 1 आणि 2च्या दरम्यान किती संख्या असतील तर अनंत संख्या असतील. अनंत बिंदू आहेत या दोन बिंदूच्या दरम्यान, म्हणजे त्यांच्याशी निगडित असणाऱ्या संख्या सुद्धा अनंत असतील हे लक्षात ठेवा. मग आपण बिंदूचा निर्देशक म्हणजे काय, तर संख्या रेषेवरील कोणत्याही बिंदूशी निगडित असणारी एक संख्या असते, त्या संख्येला त्या संबंधित बिंदूचा निर्देशक असं आपण म्हणतोय. संख्या रेषेवरील बिंदूशी निगडित असलेल्या संख्येस त्या बिंदूचा निर्देशक असे म्हणतात. समजा आपण या ठिकाणी कोणताही एक बिंदू घ्या, समजा आपण डी बिंदू घेतला तर डी बिंदू एकही संख्या दाखवतोय, तर 1 हा डी बिंदूचा काय असेल, निर्देशक असेल. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. डी हा बिंदू रेषेवरील संख्या रेषेवरील एक ही संख्या दाखवतो, म्हणजेच एक ही संख्या बिंदू डीचा निर्देशक आहे. ठीक आहे. आता हे बिंदू आणि निर्देशक, बिंदूशी निगडित असलेली संख्या ही आपल्याला सांगता येईल, म्हणजे निर्देशक सांगता येईल. त्यानंतर आपण पाहणार आहोत की या निर्देशकावरून दोन बिंदूतील अंतर आपल्याला सांगता येईल का. त्यासाठी आपण दुसरा एक बिंदू घेतला ई, ज्या बिंदूचा निर्देशक 3 आहे. आणि आपण जर या ठिकाणी विचार केला की डी आणि ई या दोन बिंदूंमधील अंतर शोधता येईल काय, किंवा ते कसे शोधता येईल, तर या ठिकाणी निरीक्षणानं आपण सांगू शकतोय की डी आणि ई बिंदूमधील अंतर 2 एकक आहे. कारण या ठिकाणी एकक अंतरावरच आपण 1, 2, 3 या संख्या रेषेवर दाखविलेल्या आहेत. मग डी पासून ई पर्यंतचं अंतर 2 एकक असेल हे आपण सांगू शकतो. परंतु जेव्हा संख्या रेषा आपल्या समोर नसेल तेव्हा आपण फक्त निर्देशकावरून त्या बिंदूतील अंतर कसे सांगणार. तर या ठिकाणी पहा, ईचा निर्देशक 3 आहे आणि डीचा निर्देशक 1 आहे. 3 या निर्देशकामधून 1 हा निर्देशक जर वजा केला तर आपल्याला डी आणि ई मधलं अंतर मिळेल. म्हणजे काय करता येईल, दोन बिंदूतील अंतर काढण्यासाठी फक्त संख्या रेषेवरील बिंदूचा आपण या ठिकाणी विचार करायलो. त्या दोन बिंदूपैकी ज्या बिंदूचा मोठा निर्देशक आहे तो मोठा निर्देशक लहान निर्देशकामधून वजा करा, म्हणजे आपल्याला त्या दोन बिंदूतील अंतर मिळेल. हे लक्षात ठेवा. दोन बिंदूमधील अंतर काढणे म्हणजे त्या बिंदूच्या निर्देशकापैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करा, म्हणजे आपल्याला त्या दोन बिंदूतील अंतर मिळेल. आता या ठिकाणी डीचा निर्देशक माहित आहे, ईचा निर्देशक माहित आहे. डी बिंदूचा निर्देशक 1, ई बिंदूचा निर्देशक 3 आहे आणि 3 मोठे आहेत 1 पेक्षा, म्हणजेच डिस्टन्स ऑफ डीई किंवा ईडी बरोबर 3 उणे 1 2 लिहिता येईल, म्हणजेच लेंथ ऑफ ईडी बरोबर 2.
आता पहा डिस्टन्स आणि लेंथ या ठिकाणी पहा, ज्यावेळी आपण डिस्टन्स असा उल्लेख करतोय त्यावेळी त्या दोन बिंदूमधील अंतर, आणि ज्यावेळी लेंथ असा उल्लेख करतोय त्यावेळी त्या दोन बिंदूच्या दरम्यान असणाऱ्या रेषाखंडाची लांबी, असा अर्थ या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे. डिस्टन्स ऑफ डीई बरोबर लेंथ ऑफ डीई, कारण रेषाखंडाची लांबी म्हणजे काय, तर त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूमधील अंतराला आपण त्या रेषाखंडाची लांबी म्हणतोय. टोकातील अंतर, अंत्यबिंदूतील अंतर. मग ज्यावेळी आपण त्या टोकातील अंतर, दोन बिंदूतील अंतर म्हणतो त्यावेळी डिस्टन्स म्हणतो, आणि त्या दरम्यान असणाऱ्या रेषाखंडाची लांबी ज्यावेळी घेतोय त्यावेळी लेंथ असा उल्लेख करतोय. हे लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी हे लक्षात ठेवा की दोन बिंदूमधील अंतर हे त्यांच्या निर्देशकापैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केल्यास मिळते, आणि कोणत्याही दोन बिंदूतील अंतर ही ऋणोत्तर वास्तव संख्या असते. अंतर कधीही ऋण येणार नाही. ऋणोत्तर, ऋण नसलेली वास्तव संख्या शून्य येऊ शकते, परंतु ऋण कधी येणार नाही. काही पुस्तकामध्ये याचा उल्लेख असा आहे की निर्देशकामधील फरक घ्या, मोठ्यातून लहान वजा करा किंवा लहानमधून मोठे वजा करा. समजा 1 मधून 3 वजा केले तर ऋण 2 मिळतील, परंतु निर्देशकामधील फरक घेत असताना आपण जो काही फरक येतो त्याचं केवल मूल्य घ्यावं लागेल. केवल मूल्य ही एक वेगळी संकल्पना आहे, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. ज्यावेळी आपण या ठिकाणी मोठा किंवा लहान निर्देशकाचा विचार करत नाही त्यावेळी त्या दोन बिंदूच्या निर्देशकामधील फरकाचे केवल मूल्य म्हणजे त्या दोन बिंदूमधील अंतर, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करा असं म्हणल्यामुळे या ठिकाणी केवल मूल्य आपणाला घेण्याची आवश्यकता पडणार नाही, परंतु फक्त निर्देशकामधील फरक ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी तो फरक ऋण सुद्धा येऊ शकत असतो, आणि त्यावेळी त्याचं केवल मूल्य घेणं अपेक्षित असतं, हे लक्षात ठेवा. तर आपल्या लक्षात आलेलं असेल की दोन बिंदूतील अंतर काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय. आता हे दोन बिंदूतील अंतर किंवा बिंदू आणि बिंदूचा निर्देशक म्हणजे काय हे पाहिल्यानंतर आपण पुढची संकल्पना पाहणार आहोत, दरम्यानता, बिटवीननेस. आता दरम्यानता म्हणजे काय. आता या ठिकाणी समजा 3 बिंदू एकरेषीय आहेत. समजा पी क्यू आर हे 3 एकरेषीय भिन्न बिंदू असतील तर 3 शक्यता असू शकतात. याचं एक उदाहरण सांगायचं झालं तर आपण सांगू शकतो की 3 शहरं आहेत किंवा 3 गावं आहेत, हे एकाच रस्त्यावर आहेत. एकाच रस्त्यावर आहेत परंतु 2 गावाच्या दरम्यान कोणतं गाव आहे हे आपणाला माहीत नसतं, त्यामुळे त्याच्यात 3 शक्यता असू शकतात. समजा पी एक गाव आहे, क्यू आहे आणि आर आहे. एका बिंदूला आपण एक गाव पी गाव, क्यू गाव आणि आर गाव असं जर गृहीत धरलं तर पहिली शक्यता असेल पी आणि आरच्या दरम्यान क्यू असेल. फक्त आपण भूमितीमध्ये याला पी आणि आरच्या मध्ये क्यू आहे म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणतोय, पी आणि आरच्या दरम्यान क्यू बिंदू आहे. कधी, ज्यावेळी या आकृतीमध्ये आपण क्यू हा बिंदू पी आणि आर या दोघांच्या दरम्यान त्या रेषेवर दाखवलेला असेल तेव्हा. ठीक आहे, दरम्यानताची आपण व्याख्या पुढे करणार आहे. फक्त या ठिकाणी आकृतीवरून लक्षात घ्या की 3 शक्यता कोणत्या आहेत. दुसरी शक्यता असेल की आर बिंदू पी आणि क्यूच्या मध्ये असेल. त्यावेळी आपण म्हणू शकतो की आर हा बिंदू पी आणि क्यूच्या दरम्यान आहे. आणि तिसरी शक्यता असेल पी बिंदू दरम्यान येईल. पी हा बिंदू आर आणि क्यूच्या दरम्यान आहे. आणखी एक बाब या ठिकाणी लक्षात ठेवा की क्यू हा बिंदू पी आणि आरच्या दरम्यान आहे, याचा अर्थ पी आर या रेषाखंडाचा तो मध्यबिंदू आहे असे आपणास म्हणता येत नाही.
मध्यबिंदू ही संकल्पना वेगळी आहे, दरम्यानता ही संकल्पना वेगळी आहे. ठीक आहे. मग आपण या ठिकाणी दरम्यान एखादा बिंदू इतर दोन बिंदूच्या दरम्यान आहे हे केव्हा म्हणतो या 3 आकृत्यावरून समजून घेतले. कधी म्हणतोय आपण? ज्यावेळी ते 3 बिंदू एकरेषीय असतील त्यावेळी मधल्या बिंदूला इतर 2 बिंदूच्या दरम्यानचा बिंदू म्हणतात. मग आपण त्याला गणितीय भाषेमध्ये त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला, किंवा यापूर्वी अंतर आपण पाहिलं 2 बिंदूतील अंतर. तर आपल्याला असं म्हणता येईल की डिस्टन्स ऑफ PQ अधिक डिस्टन्स ऑफ QR, पहिल्या आकृतीवरून या ठिकाणी व्याख्या दिलेली, डिस्टन्स ऑफ PQ अधिक डिस्टन्स ऑफ QR बरोबर डिस्टन्स ऑफ PR. 2 अंतराची बेरीज तिसऱ्या अंतरा इतकी येत असेल तेव्हा ते 3 बिंदूमध्ये दरम्यानता हा संबंध असेल. परंतु कोणता बिंदू इतर 2 बिंदूच्या दरम्यान आहे हे बी या ठिकाणी लक्षात येणं गरजेचं आहे. या ठिकाणी समोर आकृती आहे म्हणून लक्षात येतं आपल्या की डिस्टन्स ऑफ PQ अधिक डिस्टन्स ऑफ QR बरोबर डिस्टन्स ऑफ PR, किंवा हा बिंदू P आणि R च्या दरम्यान आहे, आणि ही दरम्यानता P'Q', R अशी दर्शवितात. आता एक लक्षात ठेवा की या ठिकाणी 3 अंतरं मिळतात, एक PQ, दुसरं QR आणि तिसरं PR. पहिली एक कंडिशन आहे की मोठे अंतर हे उरलेल्या 2 अंतराच्या बेरजे इतके असावे. ठीक आहे, ते बिंदू एकरेषीय असतील. मग दरम्यानचा बिंदू कसा शोधावा? तर जे काही मोठे अंतर आहे P आणि R या 2 बिंदूमधील अंतर जर सर्वात जास्त असतील तर उरलेला बिंदू हा त्या इतर 2 बिंदूच्या दरम्यान असेल. पण पहिली कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. कुठली? की 2 अंतराची बेरीज तिसऱ्या अंतरा इतकी पाहिजे. आणि त्यानंतर मोठ्या अंतरामध्ये जे काही 2 बिंदू आलेले आहेत तो बिंदू सोडून उरलेला बिंदू इतर 2 बिंदूच्या दरम्यान असेल. आपण पहिल्या आकृतीवरून ही व्याख्या दिलेली, डिस्टन्स ऑफ PQ अधिक डिस्टन्स ऑफ QR बरोबर डिस्टन्स ऑफ PR असेल तर Q हा बिंदू P आणि R च्या दरम्यान आहे असे म्हणतात. आणि ही दरम्यानता आपण अशी लिहितो P'Q', R. याचा अर्थ असा होतो की हे 3 बिंदू एकरेषीय आहेत आणि Q हा बिंदू P आणि R च्या दरम्यान आहे. तर अशा पद्धतीने ही दरम्यानता ही संकल्पना या ठिकाणी सांगता येईल. तर पहा, आता आपण काही उदाहरणावर चर्चा करू. पहा उदाहरण काय आहे की आपणाला डिस्टन्स ऑफ AB विचारलेलं आहे आणि बिंदू A चा निर्देशक समजा X आणि बिंदू B चा निर्देशक Y आहे. म्हणजे A बिंदूचा निर्देशक ऋण 4 आणि B बिंदूचा निर्देशक ऋण 5 असेल तर डिस्टन्स ऑफ AB काय असेल? तर यापूर्वी आपण पाहिलेले की 2 बिंदूतील अंतर काढण्यासाठी मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करा. आता या ठिकाणी ऋण 4 हा निर्देशक ऋण 5 पेक्षा मोठा आहे, म्हणून आपल्याला डिस्टन्स ऑफ AB काय लिहिता येईल? X उणे Y, कारण X मोठे आहेत Y पेक्षा. आणि ही जर वजाबाकी आपण करून पाहिली तर ऋण 4 ऋण 5 म्हणजेच मिळेल आपल्याला ऋण 4 ऋण धन 5 मिळतील, म्हणजे डिस्टन्स ऑफ AB मिळेल 1. तर पहा, अतिशय सोपा भाग आहे. आपल्याला 2 बिंदूचे निर्देशक माहित असतील तर त्या 2 बिंदूमधील अंतर आपल्याला सहजपणे काढता येईल. त्यानंतर दुसरं उदाहरण पहा. खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर 2 बिंदूच्या दरम्यान आहे ते ठरवा.
दिलेले बिंदू एकरेषीय असतील तर तसे लिहा. तर पहा आपल्याला काही अंतर देण्यात आलेली. डिस्टन्स ऑफ पी आणि आर बिंदूमधील अंतर 7 आहे. डिस्टन्स ऑफ PQ 10 आहे. डिस्टन्स ऑफ QR 3 आहे. आता या दिलेल्या 3 अंतरावरून ते 3 बिंदू एकरेषीय आहेत का आणि एकरेषीय असतील तर कोणता बिंदू कोणत्या 2 बिंदूच्या किंवा इतर 2 बिंदूच्या दरम्यान आहे हे आपल्याला या ठिकाणी ठरवावं लागेल. हे करत असताना आपण एक विचार करू शकतो की दिलेल्या 3 अंतरापैकी मोठे अंतर जर इतर 2 अंतराच्या बेरजे इतके येत असेल तर ते 3 बिंदू एकरेषीय असतील, अन्यथा असणार नाहीत. हे वाक्य सर्वप्रथम लक्षात ठेवा. मग आपण या ठिकाणी पहा तोच विचार या ठिकाणी करणार आहेत की दिलेले 3 अंतर आपण लिहून घेतले आणि डिस्टन्स ऑफ PQ बरोबर 10 आहे. हे सर्वात मोठं अंतर आहे. ठीक आहे, इतर 2 अंतराची बेरीज काय असेल? डिस्टन्स ऑफ PR अधिक डिस्टन्स ऑफ QR 7 अधिक 3 ती सुद्धा आपल्याला 10 मिळते. तर पहा 3 अंतरापैकी मोठे अंतर हे उरलेल्या 2 अंतराच्या बेरजे इतके आहे. हे म्हणल्यानंतर एक निश्चित झालेलं असतं या ठिकाणी की ते 3 बिंदू एकरेषीय आहेत. डिस्टन्स ऑफ PQ बरोबर डिस्टन्स ऑफ PR अधिक डिस्टन्स ऑफ QR. आता या समीकरणावरून दरम्यानचा संबंध आपण सांगू शकतोय की सर्वात मोठं अंतर PQ आहे. याचा अर्थ R हा बिंदू P आणि Q च्या दरम्यान असला पाहिजे. आणि समीकरण 1 आणि 2 वरून दुसरे आपण सांगू शकतोय की 2 अंतराची बेरीज तिसऱ्या अंतरा इतकी असेल तर ते 3 बिंदू एकरेषीय आहेत. दरम्यानता आपण अशी लिहितोय P', R हा बिंदू P आणि Q च्या दरम्यान आहे. म्हणून P, Q आणि R हे 3 बिंदू एकरेषीय आहेत. याचा उल्लेख तुम्ही दरम्यानता दाखविण्यापूर्वी जरी केला तरी सुद्धा चालेल, काहीही अडचण नाही. कारण 3 बिंदू एकरेषीय हे आपण या समीकरणावरून सांगू शकतो. आणि त्यानंतर दरम्यानचा संबंध ओळखण्यासाठी मोठ्या अंतरामधील जे काही 2 बिंदू आहेत ते 2 बिंदू सोडून इतर बिंदू त्या 2 बिंदूच्या दरम्यान असतो हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आणखी एका उदाहरणावर आपण चर्चा करू की एका संख्या रेषेवर A, B आणि C हे बिंदू आहेत. डिस्टन्स ऑफ AC 10 आहे. डिस्टन्स ऑफ BC 8. तर डिस्टन्स ऑफ AB काढा. सर्व पर्यायांचा विचार करा. थोडा प्रश्न वेगळा आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक माहित आहे की या दिलेल्या 2 अंतरापैकी मोठे अंतर AC आहे. मग या ठिकाणी 2 पर्याय असू शकतात की डिस्टन्स ऑफ AB हे 10 पेक्षा जास्त अंतर जास्त असेल किंवा कमी असेल. मग 3 शक्यता कोणत्या या ठिकाणी? तर या ठिकाणी पहा, पहिला पर्याय आपण असा सांगू शकतोय की B हा बिंदू A आणि C च्या दरम्यान आहे आणि B जर बिंदू A आणि C च्या दरम्यान असेल तर डिस्टन्स ऑफ AB हे AC पेक्षा लहान येईल हे निश्चित आहे. मग काय लिहू शकतो आपण? B बिंदू जर A आणि C च्या दरम्यान असेल तर डिस्टन्स ऑफ AC बरोबर डिस्टन्स ऑफ AB अधिक डिस्टन्स ऑफ BC लिहू शकतो आपण. कारण A आणि C च्या दरम्यान जर एखादा बिंदू असेल तर AC हे अंतर सर्वात जास्त असलं पाहिजे. म्हणजे पहिला पर्याय आपण या ठिकाणी घेतलेला आहे की AC पेक्षा AB हा लहान असला पाहिजे. मग ठीक आहे,
आता या ठिकाणी किमती ठेवा आणि AB ची किंमत काढा. डिस्टन्स ऑफ AB आपल्याला काढावायचा आहे. या समीकरणाला आपण रिअरेंज करून लिहिलेले, फक्त पद या ठिकाणी पक्षांतर करून दुसरं समीकरण लिहिलेले. समीकरण तेच आहे. आता या समीकरणामध्ये AC आणि BC ची किंमत ठेवा. आपल्याला डिस्टन्स ऑफ AB 2 मिळेल. हा पहिला पर्याय असेल. दुसरा पर्याय काय असेल तर या ठिकाणी पहा, ज्या पद्धतीनं तुम्ही B हा बिंदू A आणि C च्या दरम्यान आहे म्हणलात, त्याच पद्धतीनं दुसरा पर्याय काय असू शकतोय की C हा बिंदू A आणि B च्या दरम्यान आहे. म्हणजे AB अंतर हे AC पेक्षा सुद्धा जास्त असेल. लक्षात ठेवा, AC पेक्षा जास्त असेल AB, तर त्यावेळी C हा बिंदू A आणि B च्या दरम्यान येईल. हा भाग थोडा समजून घ्या. मग C हा बिंदू जर A आणि B च्या दरम्यान असेल तर आपण लिहू शकतो की डिस्टन्स ऑफ AB सर्वात जास्त असेल. डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ AC प्लस डिस्टन्स ऑफ BC. आता या समीकरणालाच रिअरेंज करून जर लिहिलं आपण, किंवा काही करण्याची गरज नाही, किमती ठेवा AC ची आणि BC ची. AB मिळेल 18. म्हणजे 2 शक्यता आहेत. बऱ्याच वेळा काही विद्यार्थी म्हणतील पर्याय 3 सुद्धा आहे. ज्या पद्धतीनं B हा बिंदू इतर 2 बिंदूच्या, C हा बिंदू इतर 2 बिंदूच्या दरम्यान आला, त्याच पद्धतीनं A हा बिंदू दरम्यान येईल का B आणि C च्या? येणार नाही. का? तर डिस्टन्स ऑफ AC ग्रेटर दॅन डिस्टन्स ऑफ BC. BC हे अंतर मोठं नाही AC पेक्षा, त्यामुळे A हा बिंदू B आणि C च्या दरम्यान आहे असं म्हणता येत नाही आपणाला. म्हणून या ठिकाणी आपले उत्तर 2 मिळू शकतात की एक तर डिस्टन्स ऑफ AB 2 असलं पाहिजे, किंवा डिस्टन्स ऑफ AB बरोबर 18 असलं पाहिजे. समजा आपण पर्याय 3 घेतला, ठीक आहे, चुकीचा पर्याय आहे, परंतु पहा काय घडेल की बिंदू A हा बिंदू C आणि B च्या दरम्यान आहे गृहीत धरलं. मग आपल्याला लिहिता येईल की A बिंदू जर B आणि C च्या दरम्यान असेल तर डिस्टन्स ऑफ BC बरोबर डिस्टन्स ऑफ AB प्लस डिस्टन्स ऑफ AC लिहिता येईल. BC हे अंतर सर्वात जास्त आहे गृहीत धरलं. धरताच येणार नाही, कारण इथं AC काय केलेलं आहे आपण 10 दिलेलं आहे. त्यामुळं हा पर्याय आपल्याला वापरता येत नाही, परंतु वापरला तर काय घडतं हे मी या ठिकाणी दाखवतो. याची या ठिकाणी आवश्यकता नाही. तर पहा, किमती ठेवून जर आपण या ठिकाणी AB ची किंमत काढण्याचा प्रयत्न केला तर अंतर मिळतं -2. म्हणजे आपण गृहीत धरलेला पर्यायच चुकीचा आहे, त्यामुळं अंतर हे ऋण मिळतं, किंवा या ठिकाणी अंतर ही ऋणेतर पूर्णांक संख्या असते हे आपण लक्षात ठेवायचं. अंतर ऋण मिळणार नाही कधी. अंतर नेहमी धन असेल किंवा ऋणेतर वास्तव संख्या असेल हे लक्षात ठेवायचं. म्हणून या तिसऱ्या पर्यायाचा या ठिकाणी विचार करण्याची आवश्यकता नाही. म्हणून या उदाहरणासाठी AB ची किंमत ही 18 किंवा 2 असली पाहिजे, किंवा 2 किंवा 18 कसं येईल. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी 2 बिंदूमधील अंतर असेल किंवा दरम्यानचा संबंध असेल, या संबंधाचा उपयोग करून नेमकी उदाहरणं कशी सोडवायची असतात यावरही या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे. धन्यवाद.